आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या पर्यावरणानुमती प्राप्त 18 रेतीघाटांना पर्यावरणानुमती मिळालेली आहे। त्या अनुषंगाने ई निविदासुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि त्यानुसार आपल्या सध्या स्थितीमध्ये 8 डेपोमध्ये 18 घाटांना अनुमती आहे। तर या 8 डेपोमध्ये या 18 रेतीघाटातून वाळू जमा होणार आहे। माझा तक्रार असा आहे की किनी हा रेतीघाट आहे आणि रेतीघाटावर अवैध तरीके रेतीचा खनन होतो आणि माझी जे 7 एकर शेती आहे, गेल्या 1 वर्षापासून मी शेतकरी शेतात काहीच राबवू शकत नाही। आज माझ्यावरती भूकमरीची पाळी आणली आहे। याच्या आधी मी शासनाला पत्रक दिला होता, याच्यात सांगितला पण होता, पण दुर्दैवाने SDOनी नाही ऐकलं, तहसीलदारांनी नाही ऐकलं। मी ज्या वेळेस तहसीलदाराच्या इथून निघाला तसंच लगेच घाटच्या लोकांचा मला फोन आला की तुम्ही पत्रक दिला। मला हा कळत नाही आहे प्रशासन आम्ही गरीब लोकांच्या संगती, किसानांच्या संगती आहे की ह्या म्हणजे माफियांच्या संगती आहे, हे मला आजपर्यंत नाही कळलं। आज माझी परिस्थिती अशी झाली आहे, माझ्या परिवारामध्ये एकूण 11 लोक आहेत। आज भूकमरीने मरण्याची परिस्थिती आली आहे, कारण प्रशासन लक्ष देत नाही। तक्रार पुन्हा मी एकदा हे नव्याने तक्रार कलेक्टरला देत आहे। या तक्रारावरती जरी कलेक्टर विचार नाही केला तर मला मजबुरीमध्ये इथं माझ्या परिवाराला घेऊन कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणा द्यावं लागेल। त्याचं कारण असं की घरी उपासमारीने मरण्यापेक्षा इथं जरी मेला 11 लोकांना घेऊन, तर कमीत कमी कलेक्टर आणि प्रशासनाला हा विचार करावा लागेल की माझ्या मेल्याच्या नंतर कोण्या किसानाला मरण्याची गरज पडणार नाही। शासनाने परमिशन दिली की नाही दिली हे नाही सांगता येत, पण हे नक्की सांगतो की जे यातून विभागाचं जे सर्टिफिकेट ते त्यांना नाही मिळालं आहे। 15 दिवसात जरी याचा हे जरी विल्हेवाट नाही लावला तर मी या ऑफिसच्या समोर पूर्ण परिवार घेऊन धरण्याला बसेल। त्याचे कारण असे आहे, घरी उपासमारी आली आहे, गेल्या 1 वर्षापासून हेच माझ्या संगती होत आहे। प्रशासनाला मदत मागत आहे, कधी करत नाही आहे। एकतर मग प्रशासनाने सांगावं की फक्त रेत माफियाच्या संगती हा प्रशासन आहे, आमच्या गोरगरिबा संगती नाही, तर आम्ही आत्महत्या तरी करू, या तर कलेक्टर महोदयनी आम्हाला सगळ्यांना इच्छा मृत्यूचा हे द्यावं, आम्ही मरायला तयार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।